बदलापूर नगर निवडणुकीसाठी 10 मध्ये पूर्वीसाठीच गर्दी आहे. आज आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे सर हे आहेत. आपण त्यांनाच विचारूया की नेमके कशा प्रकारे मतदारांचा प्रतिसाद आहे. सर, यापूर्वी 2 डिसेंबरला निवडणूक झालेली आहे आणि पुन्हा आज तीच उर्वरित ज्या निवडणूक आहेत त्या आज होत आहेत. नेमका नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या 2025च्या ज्या काही सार्वत्रिक निवडणुका 2 तारखेला झाल्या, यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि RPI अशा आम्ही युतीमध्ये ही निवडणूक लढलो. आणि 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये जो लोकांचा प्रतिसाद या बदलापूर शहरामध्ये मिळाला, तो एकंदरीत भ्रष्टाचाराच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात, दादागिरीच्या विरोधात असा हा कल होता. आणि तुम्ही सर्वत्र तर बघितलं तर बदलापूर हे सुसंस्कृत नागरिकांचं शहर आहे आणि त्या ठिकाणी सुसंस्कृत व्यक्ती निवडून यायला पाहिजेत असा लोकांचा कल होता. आणि म्हणून लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या थेट नगराध्यक्षाला पसंती दिली. त्याचबरोबर थेट नगराध्यक्षाबरोबर सर्वच भारतीय जनता पार्टीचे जे काही उमेदवार होते त्यांनासुद्धा लोकांनी पसंती दिलेली आहे. आज सर्वेनुसार असं म्हटलं जातं की 2 तारखेला ज्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा थेट नगराध्यक्ष तर 100% निवडून येतोच. आणि त्याबरोबर संपूर्ण बहुमतसुद्धा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPIचं येतं आहे. आज या काही तांत्रिक कारणामुळे या निवडणुका 5 निवडणुका पुढे गेल्या, 5 प्रभागाच्या, 5 वार्डाच्या. आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या 5ही सीट निवडून येतील. कारण लोकांचा कल आहे विकासाच्या माध्यमातून. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी जे या बदलापूर शहरामध्ये काम केलेले आहे आणि त्यांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आधारून लोक त्यांना, त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या उमेदवाराला मान्यता देतात. आणि वातावरण जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीचं वातावरण आहे. या 5च्या 5 सीट या बदलापूरच्या नगरपालिकेतल्या या भारतीय जनता पार्टीच्या आणि युतीच्या निवडून येतील असा मी ठामपणे विश्वास सांगतो. कारण या ठिकाणी उत्साहाचं वातावरण दिसतंय. जसं 2 तारखेला वातावरण होतं तसंच प्रत्येक बूथवरती युतीच्या हे उत्साहाचं वातावरण आहे, हे त्याचे संकेत आहेत. म्हणून मी आज पण बदलापूरच्या जनतेला आव्हान करतो की आपण सर्वांनी लवकरात लवकर घरातून बाहेर निघून मतदान केंद्रावरती जाऊन आपला जो पवित्र हक्क आहे तो मतदानाचा हक्क बजावावा अशी मी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती करतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.